आपण पाहतोय मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र प्रीमियर लीग 2026 चे पर्व आणि 8व्या पर्वामध्ये हा भला मोठा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर डॉक्टर प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर या ठिकाणी सज्ज झालेत. ओपनर बॅट्समन पीएमसी टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एक भरपूर चांगला बिग हिट आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिल आणि गणेश ओपनर बॅट्समनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक भरपूर चांगला झेल पकडला आणि विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी गमावला जातोय. आज एकंदरीत भरपूर चांगलं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर चांगली मेहनत आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. श्री सूरजजी गेडम सर जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, एकंदरीत त्यानंतर डॉक्टर अजितजी बाविस्कर, त्यानंतर श्री संगमजी पाटील जे एरिया सेल्स मॅनेजर मार्केटिंग डिपार्टमेंटमधले आहेत, त्यानंतर श्री श्रीकांतजी वलेकर सर जे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग या डिपार्टमेंटमध्ये आहेत, त्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किरणजी खरात, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह कुणालजी कांडीकर, अकाउंट डिपार्टमेंट देवेदाजी शिरोळे, टीपीए डिपार्टमेंट राकेशजी गवते, फार्मसीमध्ये सूरजजी जुनगरे, फार्मसीमधील सिद्धार्थजी पाटील, फॅसिलिटी डिपार्टमेंटमधील विशालजी सोनावणे, ओपीडी एक्झिक्युटिव्ह राजूजी राठोड आणि संपूर्ण हाऊसकीपिंग टीम यांच्या माध्यमातून भरपूर चांगली मेहनत एकंदरीत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पीएमसी या टीमच्या धावफलकावरती 1 गडी बाद 2 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, 100 कॅचेस, व्हॉट अ कॅच. राकेशजी त्या ठिकाणी तैनात होते आणि भरपूर चांगला झेल त्यांच्या माध्यमातून विनयजी त्या ठिकाणी तैनात होते आणि भरपूर चांगला झेल त्यांनी पकडलाय. एकंदरीत या स्पर्धेमधील हा भरपूर चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. वर्षाचे 365 दिवस रुग्णांची सेवा करता करता एक दिवस देखील खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद प्रत्येकाने घ्यायचा असतो आणि आज हेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून मित्र हॉस्पिटल खारघर यांच्या माध्यमातून मित्र क्रिकेट लीग 8व्या पर्वामध्ये हा दिमागदार सोहळा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चेतनजी आपल्याला पाहायला मिळतात. चेतनजी मसाळ दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक बंधूंची जोडी आपण पाहिली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या यांची जोडी आपण पाहिली. युसुफजी पठाण, इरफानजी पठाण यांची जोडी देखील आपण पाहिली. आणि सध्याच्या घडीला फलंदाज चेतन आणि दत्ता हे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांच्याकडून अपेक्षित असेल. लॉफ्ट केलाय, पुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन पीएमसी या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा खर्च केल्या गेल्यात, ते म्हणजे फक्त 3 धावा. एक चांगली स्ट्रॅटर्जी वापरली पहिल्या ओव्हरमध्ये, ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना बिफोर कांदा कॉलनी सुपर किंग या टीमच्या गोलंदाजाने
एक गडी बाद 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 2 आणि सेकंड स्पेल साठी आशिष जी यांना इन्व्हाइट केले. बॉलर सज्ज होतात. राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज आशिष यांनी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड द विकेट. लॉफ्ट केल्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या समेत नील स्वप्नील चवरकर देखील जॉईन झालेत ॲज अ 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. यंगेस्ट 12th मॅन आणि येणाऱ्या काळामध्ये भरपूर शुभेच्छा असतील तुझ्या भविष्यासाठी. स्ट्रोक भरपूर चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल ओव्हर द रोप. आणखीन एक मित्र चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 8 रन आपल्याला पाहायला मिळते. आठ धावा देखील आतापर्यंत स्कोर बोर्डवर ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होतं. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. पोहोचेल तोपर्यंत बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एक चांगला स्टार्ट निर्माण करून देत असताना दोन्ही बंधू मात्र एकमेकांना साथ देत असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण पाहतो की ज्यावेळेस दोन्ही सख्खे भाऊ एकत्र येतात ना त्यावेळेस एक नवी क्रांती घडत असताना सध्याच्या घडीला पीएमसी टीम साठी देखील एक नवी क्रांती घडवण्याचा प्रयत्न हे दोन्ही बंधू या मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. आशिष थोडेसे महागडे ठरलेत. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. सलग बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर एक चांगला प्रयत्न केला. वेग भरपूर चांगला होता. पायाचा वेध जरूर घेतलाय. अंपायर सिग्नल थ्रो केला परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळते आणि काय घडलंय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा आल्यात. त्या देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 15 रन. 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकेंड ओवर कंप्लीट. 2 ओवर के समाप्ति के बाद कुल रन संख्या 15 रन. तर स्पेल नंबर 3 जयजी गोरे आपल्याला पाहायला मिळतात.
टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 15 रन देखील आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट हँडेड बॉलर वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला शरीराच्या अगदी सवय होता. लेफ्ट हँडेड बॉलर मध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. दैविक देणगी नॅचरल स्विंग देखील लेफ्ट हँडेड बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे. एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन, 16 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. कट केलाय, टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू चाललाय, फिल्डर पोचतील तोपर्यंत गलीच्या दिशेने ओव्हर द रोप, रन मिळतात 4. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काही स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या रुग्णाला घेऊन ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने ज्या वेगाने येते ना, तसाच काहीतरी वेग देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम पीएमसी या टीमच्या माध्यमातून. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की जर दोन्ही सख्खे भाऊ एकत्रित आले तर एक नवी क्रांती घडत असताना भरपूर चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप केली. या दोन्ही लॉफ्ट केला, एक सिंगल, एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 23 रन. कणकण करावकर आपल्याला पाहायला मिळतात, जे डॉक्टर आहेत आणि चिंचपाडा गावातील ते आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगले षटक. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. चेंडू जाईल गोळीच्या वेगाने, रन मिळतात 4. हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते
आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली. एक विकेट गमावल्यानंतर पीएमसी टीमला या दोन्ही बंधू राजांनी 2 विकेट सुरुवातीला होते आणि त्यानंतर 2 बॅट्समन गमावल्यानंतर एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला स्ट्रोक केलाय, एक सिंगल कंप्लीट होते. फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा हा बॅट्समनला मिळाला. फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिला आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. काय धावलेत दोन्ही बॅट्समन. 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. वेग भरपूर चांगला होता, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच करंजाडी वॉरियर या टीमचे कॅप्टन आणि मित्र हॉस्पिटल या टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील दोन्ही टीमचे कॅप्टनने घ्यायची आहे. करंजी वॉरियर आणि मित्र हॉस्पिटल आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकला मित्र हॉस्पिटल या टीमने अगेन्स्ट पनवेल पॅन्थर या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. तर माफ करा, नेक्स्ट मॅच आहे खारघर सिद्धी आणि खोपोली. खारघर सिद्धी आणि खोपोली एव्हेंजर्स या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 32 रन. 4 ओव्हरचा खेळ झालाय, 32 रन आतापर्यंत होत आहेत. तर बॅट्समन डायरेक्ट आउट रिटायर्ड आउट आपल्याला पाहायला मिळतील. दत्ताजी या ठिकाणी रिटायर्ड आउट आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन शेवटचं स्पेल राकीत जे आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रणित म्हात्रे. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकला आणि एक सिंगल प्रणित म्हात्रेने कंप्लीट केली. एक प्रणित म्हात्रे बॅटिंग करतोय तर एक प्रणय म्हात्रे सध्याच्या घडीला स्कोरिंग करतोय. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चेतन नॉर्शेकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रणित म्हात्रे. फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर, एक सिंगल कंप्लीट होते, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक सिंगल कंप्लीट केली, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल की काय, परंतु सेकंड रन घेत असताना बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नवीन बॅट्समन प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर, एक सिंगल, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या
38 38 रन शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर आहेत. 1 चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने 39 रन शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल. पहिल्या मॅच मध्ये आपण टार्गेट पाहिलं होतं 45 रनचं. तर नेक्स्ट मॅच कारगर सिद्धी आणि कोपोली एव्हेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला लाईन मिस केली. 39 रन होतात आणि 40 रनचं टार्गेट या ठिकाणी मात्र जरूर असेल टीम कांदा कॉलनी सुपर किंग्स या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच कारगर सिद्धी टीमचे कॅप्टन आणि कोपोली एव्हेंजर्स या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. क्योंकि वो मैचेस में बड़ा घपला हो गया है. पहला मैच किन दो टीमों के बीच होगा, फाइनल कब होगा, सब कुछ आज इस वीडियो में बताएंगे. नमस्कार दोस्तों, मैं हूं यश तिवारी. आप देख रहे हैं क्रिकेट फटाफट का 1656 बड़ी खबरें आपकी स्क्रीन पर परोसने वाले हैं. एंड तक वीडियो को देखिए दोस्तों, लाइक और शेयर जरूर कीजिए और चैनल को अभी तक आपने सब्सक्राइब नहीं किया है तो आईपीएल कुमार बल्लाडी त्याचबरोबर नेफ्रोलॉजिस्टिक आणि जी आय एंडोस्कोपिक डॉक्टर अमितजी गरत, ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर जी भरत कुमार सर, जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत एकंदरीत मित्र हॉस्पिटल खारघर यांचे. चला फिल्डिंग त्वरित आउट या टीम आपल्या संघ चला मॅच ऑन करा. चाळीस रनचं लक्ष आहे, चेंडूची पूर्तता करा. 30 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 40 रन. चला मॅच ऑन. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप जी आपल्याला पाहायला मिळतात, नॉट स्ट्रायकर एंडला आशिष जी, बॉलिंग वर अनिल जी आलेत. 40 धावा सध्याच्या घडीला रोखायच्यात पीएमसी टीमला. लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये.
चला सामना चालू करा. पीएमसी टीम. ओव्हर द विकेट. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. पहिल्या बॉलवर एक दर्जेदार झेल पकडला. फिल्डर प्रथमेशने प्रथम झेल पकडला आणि पहिला विकेट प्राप्त करण्यामध्ये अनिलजी यांना यश देखील संपादन करून दिलं. मॅच ऑन होते. अलक्यादाने कट केल्या. स्वप्नीलजी आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नीलजी चवरकर आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने कट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं परंतु या क्षणाला एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावले. 2 धावा आतापर्यंत होतात. अजूनही 38 रन पूर्ण करायचे आहेत. नेक्स्ट मॅच पनवेल पॅन्थर्स आणि याच पीएमसी टीमची मॅच आहे. नेक्स्ट मॅच. वेग भरपूर चांगला होता. चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुल टॉस होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. ओव्हर द रोप 4 रनसाठी हा मित्र चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय परंतु एक सोपा झेल सोडलाय. स्वप्नीलजी सवरकर यांना मात्र जीवदान मिळतंय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि या क्षणाला 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 8 रन एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 8 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजीच्या मार्कवर निलेशजी आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 32 रन पूर्ण करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आने वाली गेंदे है 24 और जीतने के लिए 32 रन की जरूरत. 32 धावा सध्याच्या घडीला खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीम ला मात्र पूर्ण करायच्यात. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल, भरपूर चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला दर्जाचा थ्रो आलाय. काय थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. 23 बॉल मध्ये आता मात्र 30 रनची गरज आहे. 23 बॉल 30 रनची गरज. वेग भरपूर चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. प्रत्येक डॉट बॉल थोडासा कॉन्फिडन्स कमी करेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, परंतु कॉन्फिडन्स लेवल वाढेल पीएमसी टीमची, कारण 22 बॉल मध्ये त्यांना धावा रोखायच्या सध्याच्या घडीला 30 रन. 22 बॉल 30 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. आय कॉर्डिनेशन भरपूर चांगलं होतं आणि लॉफ्ट केलाय. स्वप्नील सवरकर यांच्या बॅटमधून आशिष यांच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग प्रॉपर आणि आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काही शिरकाव केलाय या मॅच मध्ये खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमने. जणू काही एखाद्या धावांचा पाठलाग करत असताना आपण बॉलवर तुटून पडतो ना, आणि तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालंय. नेक्स्ट मॅच पनवेल पॅन्थर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये पीएमसी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. गुड फीडिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण हार मारण्यासाठी पीएमसी संघ देखील तयार नाही. अगेन्स्ट खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन स्वप्नीलजी आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. टीमची धावसंख्या 19. चला, टीमची धावसंख्या 19 रन्स आतापर्यंत झालेत. तर 20 रन 20 रन अजूनही 20 रनची गरज आहे.
गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. फॉर द विकेट. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण करतोय. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 22, अजूनही 18 करायच्या आहेत. सतरा बॉल मध्ये करायच्यात 18 रन. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न 16 मध्ये आता मात्र करायच्यात 18. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल आणि हा बॉल देखील डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. तेवीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. झेलची संधी आणि या मॅच मध्ये शिरकाव केलाय पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन या टीमने. जसा जसा विकेट येतील, जसा जसा डॉट बॉल येईल ना, या मॅच मध्ये पूर्णपणे एक दैदिप्यमान कमबॅक करू शकतो पीएमसी संघ. तर नवीन बॅट्समन किरण जे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हाफ ट्रॅकर होता, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि समीकरण आतापर्यंत 23 रन झालेत. 12 बॉल आणि 17 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल.
12 मध्ये करायच्यात 17 रन आणि साई पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. तर सर्वच खेळाडूंना मी विनंती करतोय की जो ब्रेकफास्ट काउंटर आहे तो क्लोज झालेला आहे, याची नोंद देखील सर्वच खेळाडूंनी घ्यायची आहे. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु लाईन चांगली होती. अकरा मध्ये करायच्यात 17 रन. 11 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. कांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. फिल्डर थोडासा दूरवर होता, चांगला प्रयत्न. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 15 रनची गरज. दहा बॉल 15ची गरज आहे. कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर पूर्ण होते, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल ओव्हर द रोप. 4 रनसाठी चौकार. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. 9 बॉल मध्ये करायच्यात 11 रन. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका खेळला जाईल की काय. फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु प्रयत्न चांगला केला. दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने समीकरण बदलणे. 9 रनची गरज आहे. 8 बॉल 9ची आवश्यकता. जशी पहिली मॅच आपण पाहिली मित्र हॉस्पिटल आणि पनवेल पांथर्स या दोन टीमची, तसाच काहीतरी सामना आपल्याला पाहायला मिळतोय की काय. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, एक सिंगल. आता मात्र समीकरण बदलणे. 7 मध्ये करायचे आहेत 8 रन, शेवटचा अंतिम बॉल. लाईन भरपूर चांगली होती, परंतु लाईन मिस केली गेली. सामन्याचे चित्र थोडंसं बदलून गेले. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी टीम कांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 8 रन. सुरुवातीला आपण मित्र हॉस्पिटल या टीमला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आणि त्या टीमच्या देखील 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रनच होत्या. त्यांना देखील शेवटच्या क्षणाला 8 रनची गरज होती, परंतु त्यांनी ते 8 धावा कंप्लीट केल्या आणि पहिला विजय संपादित केला एकंदरीत आजच्या सेकंड डे मधील.
चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण या मॅचला भरपूर वेळ झालाय. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 8 रन पूर्ण करायचे आहेत. आने वाली गेंदे 6 और जीतने के लिए 8 रन की जरूरत. गोलंदाज दत्ता मसाला आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. टीम पीएमसी वेग भरपूर चांगला होता आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. तर चला शेवटचे 5 मिनिटं ब्रेकफास्ट काउंटर ओपन असतील, त्यानंतर क्लोज केले जातील, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन द विकेट वेग भन्नाट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता मसाळ यांनी मात्र खऱ्या अर्थाने आपली मिसाईल रिलीज केली आणि या क्षणाला लाईन मिस केल्यानंतर परतीचा इशारा मिळालाय. फलंदाज स्वप्नीलजी चवरकर यांना एक मोठा धक्का, ज्या फलंदाजाने या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करून दिला होता. टीम खांदा कॉलनी सुपर किंग्स या टीमला तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट, कारण 4 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 8 रन. शालेय जीवनामध्ये आपण 2चा पाडा हा वहीवर रेखाटला, 2चा पाडा हा पाठ करत असताना मनामध्ये ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला प्रति बॉल मध्ये तुम्हाला 2 रनची सरासरी या ठिकाणी जरूर गाठायची आहे. बॅटिंग करत असताना भरपूर चांगलं प्रात्यक्षिक साकारलं. 20 रनचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांचं राहिलं. नवीन बॅट्समन कणकण करावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे डॉक्टर आहेत. हा बॉल या क्षणाला इट इज अ वाईट बॉल. अशा धावा दत्ताजी यांना रोखाव्या लागतील. अजूनही 4 मध्ये करायच्या 7 रन. काही सामना आपल्याला पाहायला मिळतोय, पैसा वसूल मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 7 ची आवश्यकता. अनेक प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 रन तर जरूर पूर्ण केली सेकंड साठी कॉल, आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना 3 बॉल चा खेळ शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 5 रन. आने वाली गेंदे हे 3 और जीतने के लिए रन करने हैं 5 रन. तीन बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 5 रन. ओर द विकेट. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर समोरच्या दिशेने फटका केलाय. एक धाव देखील पूर्ण होते सेकंड साठी कॉल. काय घडलंय? रनआउटची संधी. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट, कारण पुन्हा एकदा पीएमसी टीमने वर्चस्व केले.
तर धाव पूर्ण होईल की नाही, पूर्ण झालेली आहे की नाही. तर चला खेळाडू, चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तर एकच धाव कंप्लीट झाली आणि सेकंड रन घेत असताना नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने बॅट्समन आउट झालाय. चेक केलंय, सेफ आहे. एक धाव, फक्त एकच रन ऍड केले जाईल, कारण तुमचा जो 12th मॅन आहे त्यांनी देखील पाहिलंय. समीकरण 2 मध्ये करायच्या 4 धाबा, बेदुने 4 आणि सध्याच्या घडीला एक मोठा हिट कणकण करावकर आपल्याला पाहायला मिळतात. लाईन मिस केली. मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. डर के बाद जीत है और जीत के बाद जश्न है. एक बॉल आणि 4 रनची गरज. काही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये आला एक नवा ट्विस्ट, कारण एक बॉल मध्ये 4 रनची गरज. खांदा कॉलनी सुपर किंग की पीएमसी की खांदा कॉलनी सुपर किंग, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा एक बॉल. दत्ता हिरो बनणार की कणकण करावकर हिरो बनणार, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल. एक बॉल 4ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक रन तर जरूर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल, दुसरी